शरद पवार साहेबांच्या प्रकृतीत बराच सुधार झाला आहे. आपण त्यांना अँटीबायोटिक्स देत आहोत. त्यांची फिजिओथेरपी स्टार्ट केलेली आहे. त्यांना आपण अजून 1-2 दिवस अँटीबायोटिक्ससाठी फक्त ठेवणार आहे. बाकी त्यांचे सगळे पॅरामीटर्स वगैरे सगळे बराच सुधारणा झाली आहे. सर, कोणकोणत्या तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि काय आलं त्या तपासण्यातून? रुटीन तपासण्यामध्ये असं आलेलं आहे की थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि त्या अँटीबायोटिक्सनी आता बराच सुधारणा झालेली आहे. येस, स्ट्रेसमुळे आणि लोकांच्या संपर्कात आल्यामुळे थोडंसं इन्फेक्शन झालं होतं. श्वास घ्यायला आणि बोलायला त्रास होत होता. बिलकुल नाही. परिस्थिती काय आहे? बिलकुल नाही, आता काही त्रास होत नाहीये आणि साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल आहेत. डिस्चार्ज कधी होणार आहे? 1 ते 2 दिवसात. पुढील 2 दिवसात डिस्चार्ज. डॉक्टर लोढ़ा ने कहा और डॉक्टर साइमन ग्रांट भी बोलेंगे कि शरद पवार जी की तबीयत एकदम अब ठीक है और जैसा इन्होंने बताया थोड़ा चल फिर रहे हैं, हर चीज हो रहा है उनका, बिल्कुल बैक टू नॉर्मल है और जो इन्होंने कहा है अभी वो 1-2 दिन के अंदर यहाँ से डिस्चार्ज भी हो जाएंगे. तो कोई घबराने की बात नहीं है. जो भी ट्रीटमेंट चल रहा है पूरे प्रोटोकॉल के हिसाब से चल रहा है और जल्द ही जल्द ये एकदम से नॉर्मल होके यहाँ हॉस्पिटल से डिस्चार्ज हो जाएंगे. थैंक यू. सर एकदम चांगला है. हिंदी में बोला तो भी सर एकदम चांगला रहता है अभी. सो ही इज डूइंग वेरी वेल. ही इज गेटिंग वेरी वेल क्विकली and that what we'll do is now we'll see how his progress is and I'm sure in the next couple of days he'll be discharged. सर, क्या आह्वान करेंगे लोगों को, कार्यकर्ता को जो हॉस्पिटल में आ रहे हैं? हाँ. आपने फर्स्ट डे भी आह्वान किया था कि गर्दी करो मत. हाँ, क्या हाँ. कहेंगे? No, he's doing well, boss. He's doing very well. Everything is fine and soon he'll be discharged. Thank you. Okay.